औढा नागनाथ तहसीलच्या पुरवठा विभागात माशी शिंकली। औढा नागनाथ तालुक्यामधील नागेशवाडी राशन दुकानदाराने औढा नागनाथ पुरवठा विभागाला ट्रान्झॅक्शन दाखले मालामाल। औढा नागनाथ तालुक्यामधील नागेशवाडी येथील स्वस्त धान्य दुकानदाराने पुरवठा विभागाने जुलै महिन्यात धान्य वाटपाचं ऑप्शन नसल्याने ऑगस्ट महिन्याचे धान्य वाटप केल्याने 22 सप्टेंबर 2025 रोजी पुरवठा विभागाच्या कल्याणी हातवार यांनी पंचनामा करीत मे-जून महिन्यात धान्य वाटप केलेले नाहीत असे का सांगितले नसल्याने धान्य लाभधारक संतापले। औढा नागनाथ तालुक्यामधील नागेशवाडी येथे स्वस्त राशन दुकानदारांनी नागरिकांचे थंब घेऊन पुरवठा विभागाला ट्रान्झॅक्शन दाखवून नागरिकांच्या राशन मालाची लूट नंतर तक्रार सदर करूनही पुरवठा विभाग कुंभकर्णी झोपेतच होता। केवायसीच्या नावाने नागरिकांचे थंब घेऊन औढा नागनाथ पुरवठा विभागात माशी शिंकली असे म्हणणे वावगे ठरणार नाही। नागेशवाडी येथे केवायसीच्या नावाने राशन वाटप करण्याआधीच नागरिकांचे थंब घेऊन पुरवठा विभागाच्या हातावरती राशन दुकानदार तुरी ठेवत असल्याने हिंगोली जिल्हाधिकारी यांनी नागेशवाडी येथील ग्रामस्थांचे निवेदन देण्यात आले होते। औढा नागनाथ तहसीलचा पुरवठा विभाग कुंभकर्णी झोपेतच असल्याने हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयात येथे आदिवासी तसेच बौद्ध मागासवर्गीय समाजाने निवेदन देऊन प्रत्येक महिन्याला केवायसी झाली नसल्याचं सांगून प्रत्येक महिन्याला राशन माल उचलून 12 युनिट प्रमाणे 25 किलो माल देत असल्याची तक्रार सादर केल्याने औढा नागनाथ पुरवठा विभागाला जाग आल्याने प्रत्येक महिन्याला लाभार्थ्यांना माल मिळण्याकरिता राशन दुकान दुसऱ्याला जोडण्याची मागणी होत असून प्रत्येक महिन्यास राशनचा लाभ मिळावा याकरिता हिंगोली जिल्हाधिकारी यांना निवेदन 14 ऑगस्ट 2025 रोजी आमरण उपोषण करणार असल्याचा नागेशवाडी येथील ग्रामस्थांनी इशारा दिला होता। औढा नागनाथ तहसीलचा पुरवठा विभाग नागेशवाडी येथील दुकानावरती निलंबनाची कारवाई करून ग्रामस्थांचा माल उचलून विकत असल्याप्रकरणी काय कारवाई करणार याकडे औढा नागनाथ तालुक्यामधीलच तसेच नागेशवाडी येथील ग्रामस्थांचं लक्ष लागले आहे। औढा नागनाथ तालुक्यामधील नागेशवाडी येथील राशन दुकानावरती निलंबनाची कार्यवाही करण्यासाठी नागेशवाडी येथील ग्रामस्थांनी निवेदनावरती सह्या करून निवेदन जिल्हाधिकारी औढा नागनाथ तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे। न्यूज 91 मराठीसाठी नागनाथमुळे औढा नागनाथ।